श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही 16 सोमवारचं व्रत हे सुरू करू शकतात. हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी. प्रदोषकाळी अंघोळ करायची आहे, पांढरे वस्त्र परिधान करायचे, जिथे पूजा करणार ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची, स्वस्तिक काढा, त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवा, त्याच्यावर पांढरे वस्त्र अंथरा. हातात पाणी घेऊन महादेवाला संकल्प सोडा की मी या कारणासाठी हे 16 सोमवारचं व्रत करत आहे. अगोदर गणपतीची स्थापना करून पंचामृताने स्नान घालून हळद, कुंकू, दुर्वा आणि जास्वंदाचं फूल अर्पण करा. शिवपिंडीला पंचामृताने आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा. भस्म, धोत्र्याचं फूल, बेलपत्र, बेळफळ अर्पण करा. पांढरी फुलं अर्पण करा. रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करा. चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य करायचा. 3 भाग करायचे. पहिला भाग महादेवाला नैवेद्य, दुसरा मंदिरात जाऊन ब्राह्मणाला किंवा गाईला दान करा आणि तिसरा घरी आल्यानंतर स्वतः प्रसाद म्हणून खा. पूर्ण दिवस फलाहार खाऊन उपवास करायचा आहे. मीठ खायचं नाही आहे आणि रात्री चुरमा खाऊनच उपवास सोडायचा आहे. ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं आहे. देवाला फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती हवी आहे. भोलेनाथ तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो.